मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या श्री 92 या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ह्या चौकात। हा तुम्हाला जो रोड पाहायला मिळतोय हा स्टेशन रोड आहे, जो बदलापूर वेस्ट कडून आपल्या ह्या चौकाकडे येतो। आणि आता हा जो रोड मी तुम्हाला दाखवत आहे हा चिंतामणी चौकाकडे जाणारा रोड आहे। मित्रांनो, आता ह्या रोडची तुम्हाला माहिती तर दिलीच आहे। आणि तुम्हाला इकडे समोर जो रोड पाहायला मिळतोय हा सोनिवलीकडे जाणारा रोड आहे, जे आपले बजेट फ्लॅट आपण नेहमीच पाहत असतो। मित्रांनो, रोड पण आपण पाहिलेले आहेत। आणि हा जो न्यू ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय हा बदलापूर वेस्ट कडून आपल्या सोनिवलीकडे जाणारा हा न्यू ब्रिज आहे। मित्रांनो, ब्रिजवर पहा, हे आपलं जे सुधारित झालेलं बदलापूर आहे त्याची आज इकडे जत्रा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इथे वेगळं वाटेल। पण आपल्या ह्या सुधारित बदलापूरमध्ये नेहमीच काही ना काहीतरी फंक्शन सुरूच असतात। तर आज बदलापूर महोत्सव आजपासून सुरू होत आहे। आगरी महोत्सव, मालवणी महोत्सव हे असे महोत्सव तर नेहमीच इकडे होत असतात। खूप छान अशा निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ह्या बदलापूरमध्ये बजेट फ्लॅट घेऊन आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। आणि ह्या ब्रिज वरून पाहिलं तर समोर आपल्याला आपलं कॉम्प्लेक्स पाहायला मिळतंय, जे गोल्डन वेदा आहे। आणि हेच बजेट फ्लॅट आज आपण पाहणार आहोत 1 BHK गोल्डन वेदा मध्ये। मित्रांनो, बजेट फ्लॅट पाहताय ना, तर ह्या बजेट फ्लॅट घेऊन आलेलो आहोत आपण आज आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये। त्रिशूल गोल्डन वेदा अशा हे कॉम्प्लेक्सचं नाव आहे। फ्लॅटची कॉस्ट मी तुम्हाला सांगणारच आहे, तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। या डेव्हलपमेंट झालेल्या बदलापूरमध्ये बजेट फ्लॅट आम्ही घेऊन आलेलो आहोत। हे पहा, आपल्या त्रिशूल गोल्डन वेदाचं हे मेन एंट्री गेट आपल्याला इकडे पाहायला मिळते। बाजूलाच वॉचमन साठी केबिन सुद्धा दिलेली आहे। आणि 10 स्टोरी बिल्डिंग्स आहेत ह्या, म्हणजे 10 माळ्याच्या ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत। 4 लिफ्ट आहेत। सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। सिलेक्टेड फ्लॅट फक्त शिल्लक राहिलेले आहेत। लॉटरी सिस्टम मध्ये कोणाची लॉटरी आहे तेच आपल्याला कळणार आहे, कारण 2 फ्लॅटचे मालक कोण होणार आहेत हेच आपल्याला आता ह्या व्हिडिओ मधून कळणार आहे। मित्रांनो, आतमधला परिसर पाहून घ्या, फार स्पेसियस आणि मोठा असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय कॉम्प्लेक्स मधला। आलेलो आहोत आपण आपल्या कॉम्प्लेक्सच्या विंग मध्ये। ही आपली बघा, एंट्री करताच आपल्याला मोठा असा परिसर पाहायला मिळतोय। आणि विशेषतः सांगायची झालीच तर बघा, इथे आपल्याला 10 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 2 रिफ्यूज एरिया सुद्धा इकडे दिलेला आहे। तुमच्याकडे घरी काही फंक्शन असेल, जागा थोडीशी शॉर्टेज असेल, तर हे रिफ्यूज एरिया तुम्ही अरेंज करू शकता। साधारण तुम्ही पाहू शकता 85 to 90% लोक इकडे राहायला आलेली आहेत। 24 तास पाण्याची सुविधा आहे। आणि क्वालिटी लिफ्ट सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत। 4 लिफ्ट आहेत मित्रांनो ह्या कॉम्प्लेक्स मध्ये। आता आपण आपल्या फ्लोअरवर जाऊयात। मित्रांनो, घर घ्यायचंय पण बजेट नाहीये, असाच बजेट फ्लॅट आपण घेऊन आलेलो आहोत। घर तो तयार है। हे पहा, आता आपण आलेलो आहोत आपल्या ज्या फ्लोअरवर, जिकडे ही फ्लोअरची लॉबी आपल्याला पाहायला मिळते। लॉबी सुद्धा आपल्याला फुल अशी एल टाइप अशी लॉबी आपल्याला इकडे पाहायला मिळालेली आहे। पाहून घ्या, खूप म्हणजे लॉबीचा जो एरिया आहे तो सुद्धा आपल्याला खूप मोठा असा पाहायला मिळतोय। ईस्ट वेस्ट फेसिंग फ्लॅट आहेत। स्टेअरकेस आपल्याला दिलेले आहेत। 2 स्टेअरकेस आहेत आपल्याला इकडे पण आहे, आणि समोरच्या साईडला सुद्धा स्टेअरकेस आपल्याला इकडे दिलेले आहेत। 2 एंट्री गेट आहे। फिल्ट्रेशन पॉइंट आहे। खाली गार्डन आहे। हे तुम्हाला माहीतच आहे, कारण आपण यापूर्वी सुद्धा खूप वेळा ह्या कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो आहोत। पहा, आता एंट्री करत आहोत आपण लिव्हिंग रूम मध्ये। फ्लॅट पाहून घ्या, 440 स्क्वेअर फूट इतका हा फ्लॅट आहे। म्हणजे हॉलची जी लांबी आहे, तुम्हाला 10 बाय 9चा हा हॉल दिलेला आहे। आणि ह्या हॉल मध्येच आपल्याला इकडे किचन पाहायला मिळतोय। मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हॉल मध्ये किचन आहे म्हणजे ओपन किचन आहे, परंतु इथे खूप लोकांनी पार्टिशन केलेलं आहे। हॉल आणि किचन सेपरेट झालेला आहे। पहा, आता आपण आलेलो आहोत बेडरूम मध्ये। हा छोटासा बेडरूम आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। मित्रांनो, ज्यांचं 1 RKचं बजेट आहे ना, त्याच लोकांसाठी हा फ्लॅट आहे की तुम्हाला एक प्रायव्हसी म्हणा किंवा मुलांना स्टडी रूम म्हणा। 1 RK मध्ये फक्त हॉल आणि किचन येतो, तर इथे आपण बेडरूम दिलेला आहे की मुलांना स्टडी करता येईल किंवा एक्स्ट्रा कोणी पाहुणे आले तर इथे मॅनेज होतील। टॉयलेट बाथरूमला सुद्धा फुल टाइल्स लावलेले आपण पाहिलेले आहेत। आणि बेडरूमला तुम्ही पाहून घ्या, साधारण 2.5 फुटाची गॅलरी आपल्याला बेडरूमला पाहायला मिळते। बाहेर सुद्धा मोकळं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय।
आणि बाजूलाच आपल्याला इथे समृद्धी महामार्ग जातोय। शिवाय ह्या आपला जो प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टच्या बाजूलाच आपल्याला इमॅजिकाचा सेकंड पार्ट लवकरच इकडे येत आहे, त्याचं काम चालू आहे। आणि आपला वेदाला यायचा जो रोड आहे त्याचं सुद्धा काम चालू आहे। म्हणजे बदलापूर खूप डेव्हलप होत आहे हे आपल्या लक्षात येतंय। मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटचा एरिया 440 स्क्वेअर फूट आहे। 440 स्क्वेअर फूटचा हा टोटल एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। आणि ह्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ती फक्त ऑल इन्क्लुडिंग 16 लाख रुपये आहे। 16 लाख रुपयाच्या वरती तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही। आणि विशेष म्हणजे ह्याची बुकिंग अमाऊंट जी आहे ना ती फक्त 2000 रुपये देऊन बुकिंग आहे। बाकी लोनची प्रोसिजर केली जाईल, लोन सुद्धा आम्हीच करून देणार आहे। रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे आणि सर्व नॅशनलाइज बँकांच्या लोनची सुविधा ह्या प्रोजेक्टवर उपलब्ध करून दिलेली आहे। ज्यांचं लोन संदर्भात काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर कॉल करा आणि ह्या फ्लॅटचे मालक व्हा मित्रांनो। आणि नवीन असाल तर माझं चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।